स्वाद बेबी। मैडम आज इतना शानदार एप्पल प्री स्कूल का गैदरिंग है, क्या कहना चाहेंगे? सर यावर्षी आम्ही जी थीम सिलेक्ट केलेली आहे ती आहे फेरी टेल्स। या फेरी टेल्समध्ये आम्हाला पालकांना हा मेसेज द्यायचा आहे की मुलांना स्क्रीनपासून लांब ठेवावं त्यांनी आणि मुलांना गोष्टी सांगाव्यात ज्याच्यामधून की मुलांचं आणि पालकांचं बॉन्डिंग बनेल आणि त्यांचा सर्वांगीण विकास होईल। म्हणून आम्ही ही थीम यावर्षी मुद्दाम निवडलेली आहे। मुलं खूप लहान आहेत पण तरी खूप छान प्रयत्न केलेला आहे त्यांनी। सर आमचं हे फक्त प्री स्कूल आहे ज्याच्यामध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर KG आणि सिनियर KG असे 4 वर्ग आहेत। 2 ते 5 वर्षापर्यंतचे मुलं परफॉर्म करतात। आपण मुलांसाठी काही कोरिओग्राफर लावलात का? सर आमच्याकडे पूर्ण वर्षभरासाठी डान्स टीचर आहे। वर्षभरात आमचे वेगळे कार्यक्रम होत असतात ज्याच्यामध्ये मुलांना डान्सच्या हस्तमुद्रांपासून फूट स्टेपपर्यंत शिकवलं जातं आणि गॅदरिंगची ही तयारी आमच्या डान्स टीचरच करून घेतात आणि त्याच्यामुळं मुलांमध्ये एक कॉन्फिडन्स येतो कारण डान्सचे बरेचसे स्किल त्यांच्या आधीच झालेले असतात। आजच्या आमच्या प्रोग्रामसाठी साकार बाल आश्रम त्याचे मॅनेजर तुषार दपके सर म्हणून आहेत चीफ गेस्ट आणि गेस्ट ऑफ ऑनर ॲडव्होकेट शांभवी वजलवार मॅडम ज्या की डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात। वार्षिक काही खेळ वगैरे असतात? आमची स्कूलची थीमच ही आहे की मुलांनी खेळातूनच शिकलं पाहिजे। आमच्याकडे स्पोर्ट टीचरसुद्धा आहे आणि आमची स्पोर्ट डे आता रिसेंटली झालेला आहे। जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये आमचा स्पोर्ट डे झाला ज्यामध्ये मुलांनी वेगळ्या स्पोर्ट्समधून भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी प्राइजेस आणि मेडल्स पण मिळालेले आहेत त्यांना। वार्षिक शाळेच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत कसं असतं? सर ॲक्च्युली प्री स्कूलच्या मुलांनी शिक्षण हे एन्जॉय केलं पाहिजे। स्कूलिंग आणि चाइल्डहुड ह्या दोन्ही गोष्टी पण त्यांनी एन्जॉय केल्या पाहिजे। शिक्षणाचं बर्डन नाही दिलं पाहिजे, बेसिक कॉन्सेप्ट त्यांना समजल्या पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही बिलीव करतो की मुलांना मातृभाषेतून त्या कॉन्सेप्ट समजल्या पाहिजे। पण मी याच्या विरोधात नाही आहे की मुलांनी एकच लँग्वेज मातृभाषाच तेवढी शिकावी। मुलांनी म्हणजे जास्तीत जास्त भाषा शिकाव्या पण त्यांची विचार करण्याची क्षमता ही मातृभाषेतून असते आणि त्याच्यातून मुलांना समजणाऱ्या भाषेतून आपण जेव्हा एखादी कॉन्सेप्ट सांगतो किंवा शिकवतो तेव्हा ती समजण्यास जास्त सोपी होते। फक्त वरवरचं ज्ञान नाही मिळत त्यांना। आजकाल बघितलं आपण मोबाईलमध्ये जास्त लक्ष घालतात मुलं, काय सांगणार तुम्ही? मोबाईलमधनं अभ्यास करून चांगलं का असं चांगलं? खरं तर ह्याचं सगळ्यात मोठं टास्क जे आहे ते टीचरसाठी आहे कारण मुलांना स्कूलमध्ये हँडल करणं फार कठीण झालेलं आहे मुलांना। कारण दिवसभर मुलं एका ठिकाणी बसून असतात घरी गेल्यानंतर स्क्रीनच्या समोर आणि त्यांचं जे एक्झर्शन व्हायला पाहिजे किंवा त्यांच्या ज्या मुवमेंट्स व्हायला पाहिजे ते त्याच्यामुळे होत नाही। मग त्यांच्या शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही गोष्टीवर त्याचा परिणाम होतोय। त्याच्यासाठी आम्ही शाळेतून ह्या गोष्टींची जागरूकता पालकांमध्ये यावी म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो। पालकांसाठी ह्या गोष्टींच्या कार्यशाळा घेतो, त्यांच्यात अवेअरनेस निर्माण करतो आणि मुलांनाही आम्ही सांगत असतो की जे कोणी आठवड्यावर बिलकुल मोबाईल बघणार नाही किंवा TV पाहणार नाही, फक्त संडेला त्यांनी मोबाईल बघावं, त्यांना आमच्याकडून स्पेशल प्राइज किंवा गिफ्ट दिलं जातं। मला पालकांना हेच सांगायचं आहे की फक्त मुलांनी जसं की फक्त एक्झाम्समध्ये स्कोअर पर्सेंटेज याच्यावर लक्ष देऊ नये तर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा याच्यासाठी मुलांना वेगळ्या गोष्टी करू द्याव्यात त्यांच्या अनुषंगाने। फक्त ट्यूशन लावून एखादी पर्टिक्युलर गोष्ट किंवा फक्त एक्झामसाठी मुलांना प्रिपेअर करू नये त्यांनी। आमच्या शाळेच्या 2 ब्रांचेस आहेत। एक ब्रांच आहे N2 सिडको येथे आहे जी की आपली 8 वर्षापासून चालू आहे तिथे आणि दुसरी ब्रांच जस्ट 2 वर्षापासून आम्ही चालू केलेली आहे जी दर्गा रोड जयनगरला आहे।
मी योगिता पाटील शाळेची डायरेक्टर आहे. मी शांभवी वज्जलवार, ॲडव्होकेट शांभवी वज्जलवार, औरंगाबाद बॉम्बे हायकोर्टच्या बेंच इथं औरंगाबादला मी प्रॅक्टिस करते. काय सांगाल, आज इतका छान गॅदरिंगचा कार्यक्रम झाला, काय सांगाल? मी मनापासून ॲपल प्री स्कूलचा आभार मानते की मला गेस्ट ऑफ ऑनर म्हणून त्यांनी मला इन्व्हाइट केलेले. योगिता पाटील मॅडम आणि त्यांच्या पूर्ण टीमला मी आज मनापासून थँक्यू सांगते. कसं वाटलं कार्यक्रमाचं? फार सुंदर, खूप सुंदर झाला. असं म्हणजे मुलांमध्ये टीचर किती मेहनत केलेत हे आज त्यांच्या परफॉर्मन्सवर कळतंय आज आम्हाला. सर, आपलं नाव सांगा आणि पुढे कार्यक्रम. नमस्कार, माझं नाव तुषार दापके. आजचा जो कार्यक्रम होता हा कार्यक्रम अगदी आम्हाला आमच्या बालपणात घेऊन जाणारा होता. कारण मुलांनी जे जे ॲक्ट्स परफॉर्म केले, मुलांनी ज्या काही फेरी टेल ही जी यावर्षीची थीम होती ही खरंच कौतुकास्पद थीम होती. कारण की मुलांना ह्यामध्ये गाणी, डान्स वगैरे त्यासोबत गोष्टींचं महत्त्व आणि गोष्टी सांगण्याचं महत्त्वसुद्धा याच्यातनं एकदा अधोरेखित झालं आहे. ॲपल प्री स्कूलचा मी अगदी मनापासून आभारी आहे की त्यांनी हा अगदी एवढा सुंदर जो कार्यक्रम होता तो आयोजित केला. मुलांवरती चांगले संस्कार कसे घडतात आणि मुलांवरती चांगले संस्कार हे ॲपल शाळेतर्फे कसे घडवले जातात हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या नक्कीच लक्षात आलं आहे. थँक्यू ॲपल प्री स्कूल आणि सगळे मॅनेजमेंट.